भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर हे नेहमीच त्यांच्या जातीच्या दाखल्यावरून चर्चेत असतात. 17 जुलै 2025 रोजी त्यांचा वाढदिवस असतो आणि या वाढदिवसादिवशी त्यांना न्यायव्यवस्थेने एक रिटर्न गिफ्ट दिले असं म्हणायला हरकत नाही. कारण काल 17 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता आणि 17 जुलै रोजीच त्यांच्या जातीच्या दाखल्यावरून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. ती चर्चा या अंगानं झाली की माळशिरसचे दिवंगत आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांनी पुनर्विचार याचिका मुंबईच्या हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली आणि संपूर्णपणे आमदार उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याची चर्चा झाली आणि पुन्हा एकदा जातीचा दाखला नेमका खरा की खोटा याविषयी अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात आल्या. याबाबत आपण ज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात ज्यांचे योगदान आहे असं म्हणता येईल असे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. आपलं भूमिपुत्र न्यूजमध्ये स्वागत आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याविषयी हायकोर्टमध्ये पुनर्विचार याचिका दाखल झाली आणि पुन्हा एकदा हा दाखला चर्चेत आला. नेमकी पुनर्विचार याचिका म्हणजे काय आणि ती कशी दाखल झाली याबाबत काय सांगाल? कसं आहे, ह्या संपूर्ण प्रकरणाला एक 15-1 वर्षाची पार्श्वभूमी आहे. एखाद्या व्यक्तीनं NT-OBC समाजात, धनगर समाजात जन्म घेतल्यावरती त्या समाजाकडनं तुम्हाला मिळणारे, त्या प्रवर्गात मिळणारे जे बेनिफिट्स होते, जे तुम्हाला फायदे होते, सगळे तुम्ही ते वापरले. मग ती ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू द्या, ती व्यक्ती पंचायत समिती सदस्य राहिलेली आहे, उपसभापती पण राहिलेले, जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले. आणि अचानकपणे जेव्हा मतदारसंघ हा अनुसूचित जाती ह्या प्रवर्गासाठी राखीव होतो, जनगणना झाल्यावरती 2009 साली अचानकपणे त्यावेळेस त्यांची धावपळ होते. त्यांना पुरावे गोळा करावे लागतात. NT-OBC मधनं त्यांना SC व्हावं लागतं, धनगरमधनं त्यांना हिंदू खाटीक व्हावं लागतं. मला असं वाटतं की हा संपूर्णपणे धनगर जातीवरती अन्याय आहे, धनगर समाजावरती अन्याय आहे आणि हा हिंदू खाटीक समाजावरती अतिक्रमण आहे, म्हणून त्यांच्यावरती तर मोठा अन्याय आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो दाखला काढला, पुरावे जे खोटे सादर केले, त्याच्यानंतर 14 सालापर्यंत 5 वर्ष जी होती, 9 ते 14 ह्या कालखंडामध्ये माझ्या स्वर्गीय वडिलांनी, हनुमंतराव डोळस यांनी इतके पुरावे, 56 पुरावे आपल्याकडे आहेत जे त्यांच्या संपूर्ण मागच्या 3 पिढ्यांबद्दल आहेत, खापर पंजोबापासून आहेत, की हे संपूर्ण घराणं, हे जानकर घराणं जे आहे, धानोरे गावाच्या अवतीभोवती जे त्यांचा जन्म झाला होता, वेळापूरमध्ये त्यांचं वास्तव्य आहे, हे संपूर्ण घराणं हे धनगरच आहे. आणि 2 वेळा जात पडताळणी समिती क्रमांक 1 पुणे आणि जात पडताळणी समिती क्रमांक सोलापूर ह्या दोघांनी निर्णय हा आपल्या बाजूने दिल्यानेच 2014 मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर 4-5 तास जेव्हा ती आर्ग्युमेंट झाली, तेव्हा त्या व्यक्तीचा म्हणजे उत्तमराव जानकर यांचा दाखला हा अवैध ठरवण्यात आला होता आणि त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. पण कुठल्या खोट्या दाखल्याच्या खोट्या पुराव्यांच्या आधारावरती 2019 मध्ये त्यांना तो दाखला मिळवण्यात आला. पण जेव्हा त्यांनी तो दाखला मिळवला, माझ्यासारख्या सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंबातील जन्मलेल्या एका व्यक्तीला हे कुठं ना कुठंतरी प्रामाणिकपणे वाटतं की बरेचशी लोक आहेत जे न्यायालयीन प्रक्रियेपासून वंचित आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या अडचण आहे, म्हणून बऱ्याचशा लोकांकडनं वर्गण्या करून आपापल्या पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कसं आपण सामोरे जाऊ शकतो आणि लढा कसा देऊ शकतो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, जी घटना दिलेली आहे, त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाला आणि संपूर्ण प्रवर्गाला जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांवर जर कोण अतिक्रमण करत असेल तर आमच्यासारख्या कोणीही शांत राहिलेलं नाही पाहिजे आणि कायमस्वरूपी ह्या भावनेविरोधात न्यायव्यवस्था तयार केली. त्या न्यायव्यवस्थेनेच आमदार उत्तमराव जानकर यांना जातीचा दाखला दिलाय. मग तो खोटा ठरवण्याचा काय त्यामध्ये नेमकं काय गुपित? कारण की आम्हाला माहिती आहे, जर त्या न्याय व्यवस्थेनं त्यांना दाखला जरी 19 साली दिला असेल तर 14 साली निवडणूक निर्णय अधिकारी हे काय तपासून त्यांचा दाखला पाहत नव्हते का? त्याच्या अगोदर होणाऱ्या जेवढ्या पण हे झाल्या, रिट पिटिशन झाल्या किंवा 2 वेळा जात पडताळणी समिती समोर तो निर्णय झाला ज्याच्यामध्ये यांना कधीही बहुमत मिळालं नाही,
जात पडताळणी समितींकडनं आणि स्पष्टपणे दिसून आलं की ही व्यक्ती धनगर आहे आणि कुठं ना कुठं शहानिशा ह्या गोष्टीची झाली पाहिजे. हे जेव्हा सन्माननीय हायकोर्टाच्या लक्षात परवाच्या 5 तारखेला आलं, जेव्हा माझी पुनर्विचार याचिका त्या ठिकाणी लागली, त्यावेळेसच त्यांनी नोटीस इश्यू केलं. पहिल्यांदा नीनाजी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, पुनर्विचार याचिका ही कशासाठी असते? कुठल्याही जजमेंटमध्ये स्पेलिंग एरर असतील, वेगळ्या पद्धतीचे छोटे मोठे एरर असतील, ज्या एरर्समुळे, ग्रॅमॅटिकल एरर्समुळे देर इज अ इम्प्लिकेशन ऑन द जजमेंट, त्या जजमेंटवरती कुठल्या तरी मोठ्या प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ शकतो दोन्ही पक्षांना, रिस्पॉन्डेंटला सुद्धा आणि पिटिशनरला सुद्धा. त्या प्रकारच्या गोष्टीला पुनर्विचार याचिकेमध्ये पाहिलं जातं. पण आपल्या पुनर्विचार याचिकेमध्ये नोटीस बजावणे, हमदस्त प्रस्तुत करणे, कागदपत्रे या रिस्पॉन्डेंटला आणि ओरिजिनल पिटिशनरना, ही खूप मोठा हा आमचा विजय झालेला आहे. कारण की कोर्टाला कुठं ना कुठेतरी वाटतंय की 19 साली जो निर्णय देण्यात आला होता त्याच्यामध्ये काही ना काही पुरावे हे खोटे किंवा अवैध असू शकतात. हा न्यायप्रविष्ट विषय आहे, पण आमचा हा छोटा विजय म्हणून आम्ही समजतो. आमदार उत्तमराव जानकर साहेबांचा काल 17 जुलै रोजी वाढदिवस होता. नेमका वाढदिवसा दिवशीच ही गोष्ट मीडियात आणणं किंवा लोकांच्या निदर्शनास आणणं हा जाणून बुजून केलेला प्रयत्न तर नसावा? ह्याचा काही संबंध नाही. निर्णय झालेला आहे 5 तारखेला पहिल्या हिअरिंगचा. हा योगायोगच होता. मला तर माहित सुद्धा नव्हतं त्यांचा वाढदिवस कधी आहे. आणि पहिली गोष्ट तर ज्या घटनेच्या शिल्पकारांच्या, आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या त्यांनी दिलेल्या अधिकाराच्या विरोधात जर एखादा व्यक्ती आमच्या संपूर्ण अनुसूचित जातीमध्ये अतिक्रमण करत असेल तर कुठं ना कुठं तरी आमच्या सर्वांच्या मागे बाबासाहेबांची शक्ती, त्यांचा आशीर्वाद आहे आणि अशा गोष्टी तेच घडवून आणत असतात अशी आमच्या संपूर्ण मागासवर्गीय समाजातील सर्व घटकांची मान्यता आहे. मुळात असं म्हटलं जातं की कोर्टामध्ये एखादी केस जर दाखल झाली तर त्याचा निकाल लागायला फार फार दीर्घकाळ लागतो. आता जवळपास महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्षाचा कालावधी जवळपास संपत आलाय. अजून काय थोडे महिने अवधी आहेत. आता आपले पुनर्विचार याचिका दाखल झाली आणि माझ्या माहितीनुसार 30 तारीख दिलेली आहे असं आम्हाला समजतं. मग हा लढा, आपला न्याय प्रक्रियेचा लढा अजून किती वर्ष चालणार? तोपर्यंत ही आमदारकी निघून जाईल असंही बोललं जातं. याबाबत काय सांगा? माझा लढा अजून एकदा तुम्हाला मी स्पष्ट करून देतो. हा न राजकीय आहे, हा न एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल कुठल्या ह्याच्याबद्दल आहे, इमेजबद्दल आहे किंवा त्यांच्या असणाऱ्या आमदारकीबद्दल आहे. माझा हा लढा समाजाकरिता आहे. त्या माणसाने आमदार व्हावं, खासदार व्हावं, राष्ट्रपती व्हावं, मला त्याची काही दुमत नाही. ते मोठे तज्ज्ञ आहेत, हे सर्व तालुक्याला माहिती आहे. त्यांच्यापेक्षा मोठा तज्ज्ञ हा तालुक्यातच कधी जन्मला नाही, अशी त्यांची वागणूक असते सर्वसामान्य जनतेमध्ये आणि तुमच्या मीडियासमोर पण. मी एवढंच सांगू इच्छितो की न्यायप्रविष्ट विषय जे असतात ते कधीही फास्ट ट्रॅकवर येऊ शकतात. ते कधीही त्यांच्यामध्ये निर्णय कुठल्याही प्रकारचा लागू शकतो. हे तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या हातात नसतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्विचार याचिका करण्यासाठी परवानगी देणारं हे मला सन्माननीय सर्वोच्च न्यायालय. आणि त्या पुनर्विचार याचिकेची पहिली फायलिंग ही मागच्या वर्षी झाली होती आणि मागच्या वर्षामध्ये 6 महिने आम्हाला कागदपत्र गोळा करणे आणि पुरावे गोळा करणे ह्याच्यामध्ये मोठा वेळ गेला. आणि तो वेळ जो गेला त्याच्यानंतर आत्ताची जी येणारे थोडेफार जे दिवस आहेत ह्याच्यामध्ये फटाफट आम्ही जेवढ्याही पद्धतीने, चांगल्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाला कोर्टासमोर आणू शकलो तेवढे आम्ही प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश आलेले. मधल्या काळात त्यांच्या जातीच्या दाखल्याविषयीची जी न्याय प्रक्रिया होती थोडीशी थंडावलेली होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये तुमच्या पाठीमागे एक मोठी अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीनं तुम्हाला पाठबळ देऊन हे दाखल्याचं प्रकरण पुन्हा एकदा समोर आणायला सांगितलं, अशा पण चर्चा आहेत. याबाबत काय सांगा? आता असल्या अफवा जर असतील तर आम्ही तरी काय म्हणायचं? आता माझी आणि उत्तमरावांची काय बांधाबांधाची लढाई आहे का? मला सांगा. माझ्या वडिलांचं आणि उत्तमरावांचं काय वैर होतं का आधीपासून? आमच्या वडिलांनी त्यांच्या अधिकारावरती आणि संपूर्ण घटकाच्या अधिकारावरती अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बंड उभं केलं. आता त्यावेळेस माझ्या वडिलांच्या पाठीशी कोण होतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आज जरी त्यांची हातमिळवणी त्या व्यक्तींबरोबर झाली असेल पण अदृश्य शक्ती कुठलीही असू शकते हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. मग एखाद्या वेळेस उद्या जर हा मतदारसंघ राखीव नसला
तर त्या अदृश्य शक्तीला हे कितपत पटणारं आहे की ह्या व्यक्तीने परत आमदार व्हावं की नाही व्हावं, हे तुमच्या संशोधनाचा भाग आहे. उत्तमराव जानकर यांच्या दाखल्यावर आक्षेप नोंदवून त्यांचा कोर्टाच्या माध्यमातून दाखला बाद करून माळशिरसच्या आमदारकीवर आपलं लक्ष आहे असंही बोललं जातं. याबाबत काय सांगा? माझं राजकारणात कशाही पद्धतीचं कुठलंही घेणं देणं नाही तालुक्याच्या, आणि मी कुठल्याही पद्धतीनं माळशिरस तालुक्याच्या राजकारणात इच्छुक नाही, ना मी कधी होतो. माझ्या वडिलांनी मला कधी ह्या तालुक्यात राजकारणात लक्ष घालायला सांगितलेलं नाही. 10 वर्ष माझे वडील इकडचे आमदार होते. अनेक पंचायत समिती गण किंवा जिल्हा परिषद गट त्यावेळेस पुरुष मागासवर्गीय राखीव ह्या ठिकाणी होते. 17चा कालखंड असो किंवा 2012चा असो, मला उभा करायला काय त्यांना वेळ लागत नव्हता. तशी संधी मिळाली आपल्याला तर ते आपण निवडणूक लढवणार का? माझ्या मनात कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. माझी महत्वाकांक्षा ही सामाजिक आहे. अदृश्य शक्तीने आपल्याला पाठिंबा दिला तर, किंवा अदृश्य शक्तीने आपल्याला, मग ती राज्यातली मुंबईची अदृश्य शक्ती असो नाहीतर तालुक्यातली अदृश्य शक्ती असो, याबाबत काय सांगा? अदृश्य गोष्टींना आत्ताच्या काळासाठी अदृश्यच राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो. बरं, आपल्याला न्याय व्यवस्थेकडून या दाखल्याच्या संदर्भात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का? प्रयत्न आमचा पूर्ण राहणार आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, वडिलांचाही होता, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही. तर हे होते माळशिरसचे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस यांच्याबाबत माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर काल 17 जुलै रोजी चर्चा झाली. मला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. माझे वडील दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खोटा जातीचा दाखला घेतलेले माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचा न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास ठेवून त्यांचा दाखला जोपर्यंत मी न्यायाच्या मार्गाने त्याच्या विरोधात लढा देत नाही आणि मला यश मिळत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहील. माझा हा लढा कुठलाच राजकीय अभिलाषेपोटी नाही किंवा कुठल्याच माझ्या मनामध्ये त्याबद्दल कुठलाच यत्किंतीचे हेतू नाही असं स्पष्टपणे संकल्प डोळस यांनी भूमिपुत्र न्यूजशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्टसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, दसूर. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी